प्रभातीचे रंग. लेखक शिवराज काटकर. निवेदन मधुरा पुजारी. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. नमस्कार रसिक श्रोते हो. नमस्कार श्रोते हो. सांगली या समृद्ध शहराची ओळख राज्य आणि देशभरात नाट्यपंढरी, हळदीची नगरी आणि इतर अनेक वैशिष्ट्यांनी युक्त अशी आहे. विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान समारंभ सांगलीत होतो कारण इथंच मराठी रंगभूमीची बीजं रोवली गेली. यंदाच्या वर्षी 5 नोव्हेंबरला सौंदर्य, संवेदना आणि सकारात्मकतेचा संगम असलेल्या अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आलं आणि त्यावेळी संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा गजर झाला. गेल्या अनेक वर्षापासून हिंदी, मराठी चित्रपट, नाट्यक्षेत्र, मालिका, नाट्य प्रशिक्षिका अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये नीनाताई कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतही त्यांनी योगदान दिलंय. मुंबईत जन्मलेल्या आणि फ्रेंच पदवीचं शिक्षण घेतलेल्या नीनाताई यांनी 1970च्या दशकात मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली. नीना यांनी हिंदी, इंग्रजी आणि मराठी व्यावसायिक आणि प्रायोगिक नाटकात प्रगल्भ अभिनय केलाय. सवत माझी लाडकी या चित्रपटासाठी राज्य पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं. शेवरी चित्रपटाच्या निमित्तानं त्या निर्मात्या म्हणून दिसल्या. या बहुआयामी रंगकर्मींचा भावे गौरव पदकानं सन्मान ही त्यांच्या कार्याची पोहोचपावतीच. त्यामुळं या समारंभानं आणि कौतुकानं त्या भारावल्या नसत्या तरच नवल. आपल्या अभिनयातील कारकिर्दीबद्दल त्या सांगतात, माझ्यासाठी रंगमंच म्हणजे घर. विष्णुदास भावे पदक मिळणं म्हणजे घरच्यांनी दिलेलं प्रेमाचं ओझं आहे. मी पहिल्यांदा रंगमंचावर उभी राहिले तेव्हा पाय थरथरत होते, पण दिव्यांच्या प्रकाशात जेव्हा प्रेक्षकांची नजर माझ्यावर आली तेव्हा वाटलं, हो इथंच माझं खरं जग आहे. होय, आणि त्या क्षणापासून नीना कुलकर्णींचा प्रवास सुरू झाला. एक एक नाटक, एक एक भूमिका आणि प्रेक्षकांच्या मनात त्यांनी स्वतःची ओळख कोरली. 1970च्या दशकात महासागर आणि हत्तीचे कान या नाटकांपासून त्यांनी सुरुवात केली. पुढं विजया मेहता, सुलभा देशपांडे आणि दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या नाटकातून त्या झळकल्या. महानिर्वाण आणि तिळा तोडो तिळा जोडो या नाटकातला त्यांचा अभिनय लोकांच्या स्मरणात आजही ताजा आहे. हमीदाबाईची कोठी हे त्यातलंच एक सुवर्णपान. या पुरस्कार समारंभात दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी नीनाताईंविषयी बोलताना सांगितलं, नीना ही केवळ एक अभिनेत्री नाही, ती रंगमंचावर चालणारा एक विचार आहे. ती संवाद म्हणत नाही तर ती तो जगते. तिच्या अभिनयात विनम्रता, अभ्यास आणि प्रामाणिकपणा आहे आणि म्हणूनच ती आजही नवी वाटते. नीनाताईंचं व्यक्तिमत्व म्हणजे एकाच वेळी गंभीर आणि गोड असं मिश्रण आहे. मराठी रंगभूमी, हिंदी आणि इंग्रजी रंगमंच, दूरदर्शन, चित्रपट सगळीकडं त्यांची समान सहजता दिसते. महात्मा बसले आहेत, नटसम्राट, श्रीमान श्रीमती, तू तिथं मी यांनी त्यांची लोकप्रियता वाढवली. गांधी, माय फादर, द बेस्ट एक्झॉस्टिक मॅरीगोल्ड हॉटेल आणि लव्ह स्टोरीज 2 पर्यंत त्यांनी प्रत्येक माध्यमात आपली उपस्थिती प्रभावीपणे नोंदवली. नीनाताईंनी कधीच अभिनय केवळ करिअर म्हणून पाहिलं नाही. त्या म्हणतात, माझ्यासाठी अभिनय म्हणजे संवाद. तो कधी स्त्रीच्या मनाशी, कधी समाजाशी, तर कधी स्वतःच्याच अंतरात्म्याशी असतो. नाटक म्हणजे विचारांचं दालन आहे आणि मी अजूनही त्या दालनात शिकतीये. त्यांचा हा विचारच त्यांच्या भूमिकांमध्ये उमटतो. अंधार झोतमधील त्यांची असहाय्य आई असो, तू तिथं मी मधली आत्मविश्वासी स्त्री असो, किंवा मिसेस टेम्परस्नियामधली विदुषी, प्रत्येक ठिकाणी नीनाताई अभिनयाला संवेदनशीलतेचा नवा अर्थ देतात.
या पुरस्कार सोहळ्यात त्या म्हणाल्या, हा पुरस्कार माझ्या गुरूंना, माझ्या सहकलाकारांना आणि प्रेक्षकांना आहे. रंगमंचावर उभं राहिलं की मी नीना राहतच नाही, मी त्या पात्रात विरघळते आणि तेच खऱ्या अर्थानं जगणं आहे. नीना कुलकर्णी या केवळ अभिनेत्री नाहीत, त्या स्त्री अभिनेत्रींच्या नव्या पिढीला दिशा दाखवणाऱ्या गुरु आहेत. त्यांच्या अभिनयात विचार आहे आणि त्या विचारात आशा आहे. अभिनय हा केवळ कला नाही, तर मनाशी नातं जोडणारी साधना आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या सहज सुंदर व्यक्तिरेखांमध्ये दिसतं. श्रोतेहो, नीना कुलकर्णी यांचा प्रवास म्हणजे एक अभिनय ध्यासाची कहाणी. त्यांना मिळालेलं विष्णुदास भावे गौरव पदक हे फक्त सन्मानचिन्ह नाही, मराठी रंगभूमीनं मानलेले आभार आहेत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर रंगमंच अजूनही माझं घर आहे आणि मी अजून या घराची चिरओळखीची पाहुणी आहे. विष्णुदास भावे गौरव पदक आता माझ्या गळ्यात आहे आणि मी सांगू शकत नाही मला काय वाटतंय. अभिमान वाटतोय, भावूक झाली आहे आणि गेल्या 55 वर्षांचा संबंध माझी जी कारकीर्द आहे, जी मी काही रंगभूमीवर लिहिलं वावरत आलेली आहे, ते सगळं आठवत आहे अगदी पहिल्या नाटकापासून ते आत्तापर्यंत. त्याच्याबरोबर मला दिसतो आहे तो संपूर्ण जनसमूह, कारण नाटक ही सामूहिक कला आहे असं माझं मत आहे आणि एकट्याचं नाही आहे हे काम. त्याच्यामुळे हे पदक जरी मला मिळालं असेल तर ते प्रतिकात्मक मी आहे असं मी समजते. त्याच्यामागे रंगमंचावरील कलाकार म्हणजे अगदी निर्माते, लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ, रंगमंचा मागील कलाकार, बॅकस्टेज वर्कर्स, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे मायबाप प्रेक्षक, हे सगळे जमले तर नाटक होतं. दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा, मेघ दाटुनी गंध लहरुनी बरसला मल्हार हा, चांदराती भाव गुंतुनी बहरला निशिगंध हा, का कळेना काय झाले भास किया भास सारे, जीवनाचा गंध हा विश्रांत हा, शांत हा, धुंद होते शब्द सारे, धुंद होते भाव सारे, रमणी साऱ्या या जगात रिक्त भावसे परी, कैसे गुंफूनित हे, धुंद होते शब्द सारे, धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. श्रोते हो, ऐकलत का? सकाळची ही गार झुळूक आणि त्या झाडावरून येणारी दयाळची गोड हाक. जणू काही तो म्हणतोय, उठा, पहा आमचा सोहळा सुरू झालाय. सांगली, हरिपूर आणि अमळापूर कृष्णाकाठसह पाणथळ भागात या दिवसात पक्ष्यांचा अगदी जल्लोष सुरू असतो. कारण साजरा होतोय राज्य पक्षी सप्ताह. तोही सरकारी पुढाकाराने नव्हे, गावोगावीच्या पक्षीप्रेमींच्या उत्साहानं. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी म्हणजे नॅस्कॉनच्या तरवेज खान, अमोल जाधव आणि इतर पक्षीप्रेमी मंडळींनी रविवारी हरिपूर संगमावर पक्षी निरीक्षण कार्यशाळा घेतली. सांगली, मिरज, भोसे, कळंबी, हरिपूर इथून नागरिक, विद्यार्थी, प्राध्यापक असे मिळून 30 जण या नंदनवनात रमले होते. पलूस पंचायत समितीचे राजेश कदम यांच्या कल्पनेतून आणि पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमधून मुलांना आपल्या परिसरातील पक्ष्यांच्या बाबतीत ज्ञान वाढवणारे आणि परिसर विज्ञानाबाबत जागृती निर्माण करणारे प्रयोग करण्यात आले. सांगली आणि हरिपूरमध्ये सकाळी 7च्या आतच सगळे दुर्बिणी घेऊन मैदानावर आणि नदीच्या काठावर पोहोचले. हलकं धुकं आणि पाण्यावर चिमण्या पक्षी थव्यानं नाचतायत. पक्षी म्हणजे फक्त पंख असलेले जीव नव्हेत, तर निसर्गाचे सुरेल रक्षक आहेत. जसा दयाळ पक्षी निळसर काळ्या छटांचा गोड गाणारा किंवा सुभग आपल्या नावाला साजेसा सुंदर,
राखी बगळा आणि राखी धनेश पाणथळीत उभं राहून शांतपणे आपलं खाद्य शोधणारा. वेढा राघू तो मात्र खोडकर, त्याच्या नाकावरच्या पिसाच्या मुकुटामध्येच त्याचं नाव झालंय वेडा. आणि ब्राह्मणी घार लालसर तपकिरी पंखाची कृष्णाकाठावर उडताना दिसली की जणू काही आकाशात अग्निबाण झेपावलाय की काय असं वाटणारी. त्या दिवशी नोंद झाली तब्बल 51 प्रजातींची. स्थानिक आणि स्थलांतरित असे दोन्हीही हे पक्षी. किती अद्भुत ते दृश्य होतं. नदीच्या पलीकडं काही आपले शिकार पकडत होते. सूर्यपक्षी फुलावरून मध चाखत होता. सातभाई एकत्र उडत होते, जणू काही त्यांचं छोटं कुटुंबच होतं. आणि सांगलीपुरतं नाही हा आनंद पलूसपर्यंत पोहोचला. तिथं इंगळे पाझर तलावाच्या काठावर मुलं पक्ष्यांच्या दुनियेत हरवली. शाळकरी मुलांनी पाणकावळे, नाम्या वारकरी, ठिपकेदार तुतवार, ताम्रमुखी टिटवी, राखी खंड्या, शेकाट्या, चमचा, लाजरी पानकोंबडी अशा पक्ष्यांची ओळख करून घेतली. यातली ताम्रमुखी टिटवी, तिचं डोकं तांबडं तांबडं जणू सूर्याचीच छटा. ठिपकेदार तुतवार, पांढऱ्या रंगावर काळे ठिपके, दिसायला एखाद्या कलाकृतीसारखा. पीतमुखी टिटवी, पिवळं मुख आणि काळं छातीचं वस्त्र, जणू पक्ष्यांच्या रॅम्पवरच चालतीये. कोतवाल, नावच सांगतं, आपला प्रदेश सांभाळणारा, काळ्या पंखाचा, लाल डोळ्याचा, जबरदस्त नजर ठेवणारा. आणि खंड्या, निळा, पांढरा, तांबडा रंग झळकवत पाण्यात झेप घेणारा. त्याची ती झेप म्हणजे निसर्गाचं थरारक नाट्यच. या छोट्या छोट्या पक्ष्यांकडून किती मोठे धडे मिळतात माहितीये का? कोणी कुणाचं घर घेत नाही, कुणाला कुणी कमी लेखत नाही. प्रत्येकाचं स्थान, काम, आवाज सगळं वेगळं, पण सगळ्यांनी मिळून तयार केलेलं निसर्गाचं अद्भुत संगीत. हा पक्षी सप्ताह म्हणजे फक्त निरीक्षण नाही, एक सुंदर अनुभव आहे शिकण्याचा. शाळांमध्ये माझ्या परिसरातील पक्षी या विषयावर प्रकल्प बनवले जात आहेत, पोस्टर स्पर्धा होतीये. मुलांना कृष्णाकाठचं पक्षी जगत हा माहितीपट दाखवला जातोय. या सगळ्यातून मुलं निसर्गाशी जोडली जात आहेत. हा सप्ताह डॉक्टर सलीम अली आणि मराठी लेखक, निसर्ग अभ्यासक मारुती चित्तमपल्ली यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. या दोघांनीही आयुष्यभर पक्ष्यांचं आणि जंगलाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यांच्या प्रेरणेनं आज सांगली, पलूस भागातील मुलं नुसती पाहत नाही तर अनुभवतायत या सगळ्या पक्ष्यांचा संसार. संध्याकाळ होत आली की तलावावर परत येणाऱ्या पक्ष्यांची गडबड सुरू होते. पाणकावळे आपले पंख पसरून ते वाळवतात आणि दूरवरून सूर्यपक्षी गोड आवाज पुन्हा एकदा आपल्याला ऐकवतो. जणू सांगतो की पुन्हा भेटू सकाळच्या पहिल्या किरणात. पंखांच्या या रंगीबेरंगी दुनियेतून आपण सगळ्यांनी शिकायचं, निसर्गाचं सौंदर्य जपायचं, ते ऐकायचं आणि या पक्ष्यांसोबतही जगायचं. प्यारे पंछी बाहों में, गाती कोयल राहों में, धरती पे यही तो खुशी है अपनी दुनिया में आंसू भी नहीं है. प्यारे पंछी बाहों में, गाती कोयल राहों में, धरती पे यही तो खुशी है अपनी दुनिया में आंसू भी नहीं. छोटी छोटी कुटिया में स्वर्ग है यहाँ, और छोटे छोटे दिल में बहता प्यार का ये झरना. पंछी जो उड़ना चाहे तो पट्टा काहेगा, ये प्यार ही काफी है गोरी, पैसा वैसा क्या करना. प्यारे पंछी बाहों में, गाती कोयल राहों में, धरती पे यही तो खुशी है अपनी दुनिया में आंसू भी नहीं. आपण ऐकत आहात प्रभातीचे रंग हा कार्यक्रम. मंडळी, आज ऐकणार आहोत जत तालुक्यातल्या एका नव्या घडामोडीची गोष्ट. दुष्काळानं पोखरलेल्या जमिनीला नवा प्राण देणारी गोष्ट. जत कायम तहानलेली भूमी, पण आता या भागातलं चित्र हळूहळू बदलतंय.
उमदी पंचक्रोशीतील तब्बल 42 गावांसाठी म्हैसाळ पाणी योजनेचं काम सुरू झालंय. त्याआधी शेजारच्या राज्यातून पाणी येऊन जवळपास 5-6 हजार एकर जमीन ओलिताखाली आली आहे. पाणी आलं, शिवार हिरवं झालं आणि आता समोर आलंय नवं आव्हान, अतिपाण्याचं. जमीन ओली आहे, पण तिचा पोट टिकवायचा हीच खरी कसरत आहे. आणि यासाठी पुढाकार घेतलाय सांगलीच्या येरळा प्रोजेक्ट सोसायटीनं. या सोसायटीनं अलीकडं एक आगळं वेगळं पाऊल उचललं. देशभरातल्या नामांकित कृषी आणि रसायन तज्ज्ञांना या भागात आमंत्रण दिलं. जालिहाळ पंचक्रोशीत सलग 3 दिवस त्यांनी शेत शिवाराची पाहणी केली. शेतकऱ्यांशी गप्पा मारल्या. जमिनीचा पोत, पिकांची स्थिती, सिंचनाचा परिणाम सगळं प्रत्यक्ष पाहिलं. या टीममध्ये होते देशाचे ज्येष्ठ रसायनशास्त्रज्ञ पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, दापोली कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर संजय सावंत, डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी, डॉक्टर B.P. पाटील आणि डॉक्टर विजयकुमार बढे यासारखे तज्ज्ञ. त्यांनी केलेल्या माती परीक्षणात एक गोष्ट स्पष्ट झाली. या भागातील मातीतील सेंद्रिय कार्बनचं प्रमाण हे केवळ 0.4 ते 0.6% इतकं आहे. पण आदर्श पातळीवर न्यायचं असेल तर ते किमान 1.8% इतकं असायला हवं. आता हा कार्बन म्हणजे नक्की काय? यालाच आपण ऑर्गॅनिक कार्बन किंवा बायोचार म्हणतो. ही काळ्या मातीतील शक्ती, जी पाण्याला धरून ठेवते, खतांचा उपयोग वाढवते, जमिनीला जिवंत ठेवते. सततच्या सिंचनामुळं माती घट्ट होते, वायुविजन कमी होतं आणि इथंच बायोचार कामी येतो. डॉक्टर जोशी यांनी सांगितलं की शेतातल्या तूर, मका, ज्वारी, बाजरीच्या काड्या, बाभळीच्या फांद्या हे सगळं ऑक्सिजन विरहित ज्वलनानं बायोचारमध्ये रूपांतरित करता येतं. ही प्रक्रिया म्हणजे पायरोलॅसिस आणि त्यासाठी त्यांनी विकसित केलेलं खास यंत्र आहे पायरोलायझर मशीन. हे मशीन बसवण्यासाठी येरळा प्रोजेक्ट सोसायटीनं पुढाकार घेतलाय. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की या बायोचारच्या प्रयोगानं उत्पादनात तब्बल 30% वाढ होऊ शकते. आता पुढचं पाऊल असणार आहे जत तालुक्यातील निवडक शेतांवर पायलट प्रोजेक्ट सुरू करायचे. चाचण्या, निरीक्षणं आणि मग संपूर्ण जतसाठी एक मोठा कृती आराखडा तयार होणार आहे. शेतकऱ्यांसाठीचा हा बदल केवळ पाण्याचा नाही तर विचारांचा आहे. दुष्काळी भूमी आता हिरवीगार तर झालीच, पण आता तिची जिवंतता टिकवणं हे पुढचं ध्येय आहे. जतच्या मातीला नवा प्राण मिळतोय आणि या उपक्रमानं त्या प्राणाला टिकवायची दिशा दिली आहे. मातीत मातीत जीवन चालते, जीवन चालते, जीवन चालते. हीज थैथय नाचते, ढग ढोल वाजवितो, ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो. काळ्या मातीत मातीत जीवन चालते, जीवन चालते, जीवन चालते. होते कस्तुरीच्या सुवासानं भूल जीवाला पडते, भूल जीवाला पडते. वाट राघूची पाहते, राघूची पण हाणतो, मैना वाटुली पाहते. काळ्या मातीत मातीत जीवन चालते, जीवन चालते.
श्रोतेहो, आज आपण बोलणार आहोत एका अशा गीताबद्दल ज्यानं स्वातंत्र्याच्या लढ्यात लाखो हृदयांना एकत्र बांधलं, ज्यानं मातृभूमीला देवीचं स्वरूप दिलं आणि देशभक्तीची ज्वाला पेटवली. हो, आपलं राष्ट्रीय गीत वंदे मातरम. त्याला 150 वर्ष पूर्ण झाली. हे गीत म्हणजे फक्त शब्द नव्हेत, तर तो क्रांतीचा उद्गार होता. आज आपण या गीताच्या इतिहासाची थोडी यात्रा करणार आहोत आणि देशभर सुरू असलेल्या उत्सवाची माहितीही घेणार आहोत. बंगालमध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय हे ब्रिटिश सरकारच्या नोकरीत डेप्युटी मॅजिस्ट्रेट होते, पण त्यांच्या मनात मातृभूमीबद्दल तळमळ होती. त्यांनी संस्कृत आणि बंगाली शब्दांचा सुंदर मिलाफ करून हे गीत रचलं. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. हे गीत त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या बंगदर्शन या मासिकात प्रसिद्ध केलं. पण त्याला खरी ओळख मिळाली 1982 आनंद मठ या कादंबरीतून. आनंद मठ ही एका संन्यासी विद्रोहावर आधारित कादंबरी. 1770च्या दशकात बंगाल दुष्काळानं तडफडत होता. ब्रिटिशांनी कर वसूल करून शेतकऱ्यांना अक्षरशः त्रासानं हैराण केलं होतं. तेव्हा संन्यासी आणि फकीरांनी उठाव केला. बंकिमचंद्रांनी त्या कथेत संतान नावाच्या भिक्खू संन्यासाची गोष्ट रंगवली, जे मातृभूमीसाठी रडले. गीतामध्ये मातृभूमीला दुर्गादेवीचं रूप दिलंय. सप्तकोटिकंठ कलकलनादे असा उल्लेख करून मातेच्या शक्तीनं शत्रूंचा नाश होतो असा भाव त्यामध्ये आहे. बंकिमचंद्र म्हणतात, भारत ही केवळ जमीन नव्हती, तर ती जिवंत शक्ती आहे. तिच्या 7 नद्या, हिरवी शेतं, 100 हातात तलवार घेऊन उभी असलेली मातृभूमी ही लोकांच्या मनात घर करून गेली. हे गीत ब्रिटिशांना भीती वाटायला लावणार होतं. त्यावर बंदी आली आणि गीत लोकांच्या हृदयात रुजलं. वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम हे शब्द ऐकले की अंगावर रोमांच उभा राहतो ना. या गीतानं स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा भूमिका बजावली. 1896 कलकत्त्यात इंडियन नॅशनल काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गीत गायलं. तेव्हापासूनच हे गीत क्रांतिकारकांचं घोषवाक्य झालं. 1905 बंगाल विभागणी विरोधात स्वदेशी चळवळीत लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरले. वंदे मातरम म्हणत बिपिनचंद्र पाल यांनी वंदे मातरम हे इंग्रजी दैनिक काढलं, ज्याचे संपादक अरविंद झाले. ते म्हणायचे की हे गीत काव्य नाही तर राष्ट्रव्यापी जागरण आहे. स्वातंत्र्य लढ्यात महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, लाला लजपतराय सगळ्यांनी हे गीत गायलं. 1907 अनुशीलन समितीनं वंदे मातरम समाज स्थापन केला. प्रभात फेरीत हे गीत 2 वेळा गायलं जायचं. 1950 पासून हे गीत आपल्या राष्ट्रगीताच्या दर्जानं गौरवलं जातं. जडूनाथ भट्टाचार्यांनी राग मल्हारमध्ये त्याची धून बसवली आणि तिमीर बरन भट्टाचार्यांनी दुर्गात त्याची मार्चिंग ट्यून तयार केली. आज लता मंगेशकर, AR रहमानसारख्या कलाकारांनी नव्या रूपात ते जगासमोर आणलं. आता या अमर गीताच्या 150 वर्षाच्या पूर्तीनिमित्त देशभर काय चालू आहे त्याविषयी जाणून घेऊया. 7 नोव्हेंबर 1925 माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रीय कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आणि देशभर सकाळी 9:50 त्याचं सामूहिक गायन झालं. शाळा, कार्यालयं, चौकांमध्ये लाखो लोकांनी एकत्र गायन केलं. याच निमित्तानं स्मरणिका आणि स्टॅम्पसुद्धा काढला गेला. वंदे मातरम @150 ही वेबसाईट लॉन्च केली गेली. आता हा उत्सव 7 नोव्हेंबर 25 ते 7 नोव्हेंबर 26 पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात सामूहिक गायन आणि प्रदर्शन आहेत. दुसरा टप्पा 19 ते 26 जानेवारी आहे. गणतंत्र दिनाशी जोडून आहे. हर घर तिरंगा अभियान हे 7 ते 15 ऑगस्ट असणार आहे आणि 1 ते 7 नोव्हेंबर हा समारोपाचा टप्पा. या निमित्तानं देशभरात निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम, सेमिनार आणि गीताच्या इतिहासावर 25 छोट्या चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रामध्येही 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत हे वंदे मातरम गायलं गेलं. या निमित्तानं मुंबई, नागपूर इथं सांस्कृतिक विभागानं प्रदर्शनं, क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या.
सगळ्याच राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक सहभागी झाले. परदेशात जिथं भारतीय नागरिक आहेत तिथंही भारतीय दूतावासांमध्ये या वंदे मातरमचं सामूहिक गायन झालं. अमृतकाल पोर्टलवर तुम्ही बघू शकता की देशभक्तीचा एकच सूर वंदे मातरम होता. हा उत्सव फक्त साजरा करणं नव्हे तर नव्या पिढीत देशभक्ती जागवण्याचा एक प्रयत्न आहे. पंतप्रधान म्हणाले, वंदे मातरम ही भारताची साधना आहे. 1937मध्ये त्याचे तुकडे करण्याचा प्रयत्न झाला, पण आज पूर्ण गीतानं एकता दाखवली. हे वंदे मातरम आपल्याला सांगतं, मातृभूमी ही एक शक्ती आहे, एकता आहे. 150 वर्षानंतरही हे गीत तेवढंच प्रासंगिक आहे. चला, आपण सगळे या उत्सवात सहभागी होऊया. वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. माऊलीचा मुक्ततेचा यज्ञ झाला भारती, त्यात लाखो वीर देती जीविताच्या आहुती. आहुतीनी सिद्ध केला मंत्र वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे वंदे मातरम, वंदे वंदे मातरम. यात मंत्राने मृतांचे राष्ट्र तारे जागले, शस्त्रधारी निष्ठुराशी शांतिवादी झुंजले. शस्त्रहीना एक लाभे शस्त्र वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. निर्मिला हा मंत्र जानी आचरेला झुंझुनी, ते हुतात्मे देवतारे स्वर्गलोकी जाऊनी. गातयांच्या आरतीचे गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, गीत वंदे मातरम, वंद्य वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम, 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 वंद्य वंदे मातरम. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखक शिवराज काटकर, निवेदन मधुरा पुजारी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर.